काय नियतीचा खेळ आहे. ती जिथे आहे तिथून ती परत नाही येऊ शकत. आणि मला जिथे जायचं आहे तिथे जाऊ नाही शकत. देवा, बघतोयस ना, आरामात बसून सेवा करून घ्यायचं वय माझं, पण हे सगळं करावं लागतंय. आयत्या ताटावर बसायचं तर सोडाच, पण नशिबी काय वाढलेस तू माझ्या. तर हे रांधा वाडा उष्टी काढा, पोराची केली असते हो मी सगळी गोष्ट, पण आता त्या बयेचंही करावं लागतंय. का माझ्या पोराला दया आलीये ना, म्हणून बापावर गेलंय कारचा. पण त्या बयेला कळायला नको, बसली आपली ठिया मारून आयत्या बिळ्यावर नागोबा असल्यासारखी. माझ्यामुळे खूप त्रास होतोय का तुम्हाला? तू इथं काय करतेस? काही नाही, बघायला आले. तुम्हाला काही मदत हवी आहे का? नको, करीन मी सगळं. तू आराम कर जा. मला माहिती माझ्यामुळे तुमची खूप अडचण होते, पण माझ्या आयुष्यातली अडचण त्याहून मोठी आहे हो. मला इथं राहायचंय असं नाहीये, पण मी इथून बाहेर पडले तर कुठं जाऊ हा प्रश्न आहे. हे बघ, मी समजू शकते, पण तुझ्या घरचे, त्यांनाही तुझी काळजी असेलच ना? कुणास ठाऊक. एक विचारू तुला? नाही म्हणजे राग मानू नकोस हा. नाही म्हणजे माझं तसं काही म्हणणं नाहीये, पण आपल्या मनात आलंय म्हणून विचारते. मनात येतं तसंच वागता तुम्ही. विचारा ना. हो, म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना तुझ्या? नाही काय आहे, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागायचं, पण असं काही खूप गंभीर वगैरे काही झालंय का? म्हणजे भांडण वाद वगैरे काही? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी माझ्या नवऱ्याशी भांडून घर सोडून आली आहे आणि आता माझं घर हरवलंय, सापडत नाहीये असं म्हणते? नाही, तसं नाहीये. म्हणजे मी तुमच्यासाठी अनोळखी आहे. माझ्या बाबतीत काहीच माहिती नाहीये तुम्हाला, म्हणून माझ्यावर विश्वास ठेवणं कठीण जाते. पण एक गोष्ट सांगते मी, मला जे हवंय ते जोवर मला सापडत नाही ना, तोवर मी इथून जाणार नाहीये. अहो, लाईट बंद करा ना. अहो, अहो ते ग्रहतारे आहे ना, ते बाहेर जाऊन बघा.
दुर्बीण घेऊन. पत्रिकेतले यावेळा नको हो. पत्रिका बघायला काळ वेळ नसते. पण झोपायला असते. आमचे दादा कायम रात्री 10 वाजता झोपायचे आणि सकाळी 4 वाजता उठायचे. 90 वर्ष जगले. मला नाही वाटत तुम्ही जगाल. झोप म्हणून पत्रिका कोणाची पाहताय? निरंजनची. आपल्याकडे होतीच, म्हटलं पाहावी एकदा, त्यातून तरी काही कळतंय का, ती बया नेमकी आहे तरी कोण. मग काय कळलं? राहू वक्री आहे, त्यात कडक 7.5. ते ठीक आहे, पण त्या बाईचं काय? ते ठीक आहे. ते ठीक आहे कसं? तेच तर चुकतंय. मी सांगते काय चुकतंय ते. हे चुकत होतं. झोपा आता. धसत्या उठा ठेवी. याला म्हणतात भवितव्य अंधारात जाणं. चला ज्योतिषाचार्य साठे गुरुजी, चला. चला दिवा बत्ती करून घेऊया. चला. अगं ए, अगं ऐकलंस का? अगं अगं उठ उठ. अहो नका ना झोपमोड करू. अगं उठ लवकर उठ. मला नाही बघायची त्या निरंजनची पत्रिका. अगं पत्रिका नाही ती आहे ती. उठ अरे, चल चल हो हो थांबा थांबा आले. लवकर ये. थांबा आले. कोण आहे? काय आहे? चल ये तू इकडे. अहो काय झालं? ये अहो, चल. अहो, असं काय करताय? अगं ये तू बाहेर बघ आधी. काय बघू? अगं तू बोलू नकोस आधी, तू बाहेर बघ तरी. ए दरवाजा नको उघडूस, खिडकीतून बघ. अहो काय बघू? अगं गेट समोर ती उभी आहे. ती कोण? ती बाई. अहो कुठे उभी आहे? अगं असं काय करतेस? ती बघ. अरे कुठे गेली? अहो घाबरताय काय? अंगारा लावते बाबांचा. मला वाटलं ती बाईच घरात आली. अजूनही तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही माझ्या. तिचे केस, तिचे डोळे अशी पाहत होती घराकडे, जणू काही अख्खं घरच गिळून टाकेल. बघ, नुसत्या विचाराने सुद्धा अंगावर काटा आला माझ्या. अहो नक्की तीच बाई होती का? तीच. त्या दिवशी निरंजन सोबत आली होती ती. तिथेच उभी होती. अगं माझं पत्रिकेतलं अनुमान चुकत नाही तर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली व्यक्ती कशी चुकेल? तुम्ही म्हणता ते खरं असेल तर? तर काही खरं नाही. निरंजनचंही आणि आपलंही. माझा अनुभव मला सांगतोय की ती बाई कोणी साधी सुधी बाई नाही. काहीतरी घोर भयंकर प्रकार घडणार आहे एवढं नक्की.
हॅलो गोखले काकू बोलते. अहो झोपला होतात की काय? जेवण झाली का तुमची? का उपास होता तुमचा आज? उषा बोल. अय्या तुम्ही माझं नाव कसं ओळखलं तर न सांगता? काय काकू कॉलर आयडी बसून घेतलं वाटतं फोनला. नाही ग, एवढ्या रात्री फोन करून चौकशी करणार तुझ्याशिवाय दुसरं कोण असणार? उषाच. काय सांगू, दिवसभर अजिबात वेळ मिळत नाही मला. तुम्हाला तर माहिती आहे आमचा हा मोनू एका जागी अजिबात बसत नाही. आणि आमचे हे दुबईला असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. बरं, तू फोन मोनू बद्दल सांगायला नक्कीच केला नाहीयेस. तुम्हाला कसं कळलं ते? ते महत्वाचं नाहीये. आपल्या एरियात काय घडलंय ते सांगायची तुला उत्सुकता आहे. ते अगोदर सांग, ते जास्ती महत्वाचं नाही का? हा म्हणजे निरंजन बरोबर ती जी बया आलीये, तुम्ही पाहिली असेलच ना तिला? अगं बया काय म्हणतेस? हो नाही, मला काय वाटतंय ही निरंजनचीच काहीतरी भानगड असणार आहे. नाही म्हणजे निरंजन दाखवतो की मी आपला साधा भोळा आहे, पण नाही हो, पक्का धूर्त आणि आतल्या गाठीचा माणूस आहे हा. ए नाही ग, निरंजन तसा नाहीये. अगं फक्त मदत केली आहे त्याने तिला, तिचं घर सापडत नाही म्हणून. हो का? मग निरंजनचंच घर कसं सापडलं तिला? आपल्या घरी कशी नाही आली ती? बघा म्हणजे तुम्हीच नीट विचार करून बघा. नाही म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा एकच आहे की तिला जाऊन विचारा ना, तिचं काही ओळखपत्र वगैरे आहे का? नाही म्हणजे तुमच्याकडे सगळ्यांची ओळखपत्र असतात म्हणून म्हटलं, म्हणून सांगते तुम्हाला, बाकी काही नाही. बरं मी बोलते निरंजनशी. चला काकू फोन ठेवते. हो काळजी घ्या तुम्ही. हा ओरडल्याशिवाय काही यायचा नाही आता. ठेवते. गुड नाईट. गुड नाईट. मोनू मोनू चल बाबा आतमध्ये ये, किती उशीर झालाय. तुला माहिती आज काय गंमत झाली? बाबांचा फोन आला होता दुबईहून. त्यांनी मला सांगितलंय या सुट्टीमध्ये ते आपल्याला दुबईची 2 विमानाची तिकीट पाठवणार आहेत. हा पण त्यांनी मला असं सुद्धा सांगितलंय, जर मोनूने मस्ती केली तर त्याला दुबईला घेऊन येऊ नकोस, तू एकटीच आहे. बघ हा, मी एकटीच जाईन दुबईला. तुला इथेच खेळावं लागेल एकट्याला. मी जाईन सोडून तुला. चल रे, ये लवकर. हो आई आलो. मोनू, या पोराचा खेळ संपला तरी घरात त्याचं नाव नाही ह्याचं. मोनू मोनू राजा लवकर ये घरी. मोनू 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 काय हवंय तुला? मोनू 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 रे. मोनू 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 काय झालं तुला? काय झालं? काही केलं नाही ना तिने तुला? काय होतंय तुला मोनू? असं का बघतोस मोनू? मोनू घरी चल आधी तू.
तुम्ही इथे चुकून आले. झोपला नाही? नाही, झोपायलाच जाते. रमा, काय ग? काय करतेस? काही नाही हो, चहा बनवते. अगं कशाला? मी बनवला असता ना. अहो मी काय करणार बसल्या बसल्या. तुम्ही झोपला होतात आणि निरंजन उठले होते. म्हटलं मीच बनवावा चहा त्यांच्यासाठी. हो, पण निरंजनला माझ्या हातचा चहा आवडतो. एकदा माझ्या हातचा पिऊ तर दे, मग बघा. घ्या ना. अहो थांबा, हा नाही तुमचा. हा तुमचा. मला एवढा गरम चालत नाही चहा. मी गार करून पिईन. पण घ्या हा नक्की. चहा घ्या. तुम्ही केला चहा? हो, मी माझ्यासाठी केलाय आणि तुमच्यासाठी 2 कप केलाय. तुम्हाला लागतो ना पेपर वाचताना? म्हणजे मला वाटलं की अभयला लागतो, त्यामुळे मी सवयीप्रमाणे. पण राहू दे, नको असेल तर. नाही, म्हणजे मलाही लागतोच, फक्त पण तुम्हाला कसं कळलं हे या विचारानं मी जरा. पण तुम्ही कशाला केला? त्यात काय झालं? तुम्ही माझ्यासाठी इतकं करताय आणि मी साधा चहाही नाही करू शकत का? खरं सांगू, माझं घर हरवल्यापासून तुम्ही इतकं केलंय ना माझ्यासाठी की मला हे सगळं आपलं आपलंसं वाटायला लागलंय. आपली माणसं दिसत नाहीयेत, पण आपल्याशा वाटणाऱ्या माणसांसाठी इतकं करायलाच हवं ना. आणि एक अनोळखी बाई अशी नुसतीच घरात बसली आहे हे मलाही चालणार नाही, तर तुम्हाला कसं चालेल? पण तुम्ही अनोळखी कुठे आहात? तुम्हाला पटली आहे ना माझी ओळख? झालं तर मग